तालुक्यातील गडबोरी गावात गुरुवारी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडलेल्या एका भीषण घटनेने गाव हादरून गेले आहे। घराच्या परिसरात वाघाने झडप घालून 7 वर्षीय मुलाला उचलून नेल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे। मृत्यूच्या छायेत गेलेला प्रशील बबन मानकर हा दुसरीत शिकणारा विद्यार्थी असून मस्कऱ्या गणपतीचे जेवण करून काकासोबत येत असताना घराशेजारीच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून मुलाला जबड्यात पकडले आणि क्षणार्धात झुडपात टेकडीकडे फरफटत नेत पळ काढला। ही संपूर्ण घटना त्याच्या काकाच्या डोळ्यासमोर घडल्याने त्यांनी आरडाओरड केली, परंतु वाघ इतक्या वेगाने पळाल्याने गावकरी काहीच करू शकले नाही। गावात बातमी वाऱ्यासारखी पसरताच भीती आणि शोककळा पसरली। संतप्त ग्रामस्थांनी वनविभाग व पोलिसांना तात्काळ माहिती दिली। पोलीस व वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होत गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली। वनविभागावर नागरिकांनी रोष व्यक्त केला होता। अखेर शुक्रवार सकाळच्या सुमारास मृतदेह आढळला। गावकऱ्यांनी मृतदेह घरी आणला व वनविभाग गावकऱ्यांच्या मागण्या पूर्णत्वाचे आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवू देणार नाही असा हेका ठरला होता। अखेर 1:30 वाजेपर्यंतच्या गावकरी व वनविभाग व पोलीस यांच्या चर्चेनंतर आश्वासनाची लेखी ग्वाही दिल्यानंतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले। नंदकिशोर दिवाकर मानकर, राहणार गडबोरी। मी 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी धरून गेलो होतो जेवण करायसाठी। तिकडून येता वेळी संडास जवळ दोन्ही पोरं होते माझ्या हातामध्ये। मी मूठ धरलं होतं पोराची, प्रशील बबन मानकर याची। तो आला वाघ आल्यानंतर पकडलं मला। म्हणलं त्यानं काका, मी प्रशील म्हणलं त्याला, आणि तो प्रशील म्हणलं। मला वाटलं त्याला ठेच लागली असं वाटलं, ठेच लागली वाटलं तर मी मला काका म्हणलं त्यानं। मग मी प्रशील म्हणलो, तो मला दिसला तोंडात, माझा आवाज ना निघला मग अजिबात। म्हणजे बिबट्या होता का वाघ होता नेमकं? तेवढं मला लक्षात नाही। माझ्या तेवढं मुलगी होती, माझी पुतणी होती। तो पुतण्याचा तिला सांभाळलं, तिला घरी आणण्यासाठी मी तिला ठेवलं असतं, त्याच्यासाठी गेलं असतं, प्रशीलसाठी घायल केलं असतं मुलगीला। त्याच्यामुळे मी काही जाऊ नाही शकलो। मी ग्रामपंचायत सदस्य विलास शेंडे काल 7च्या टायमामध्ये घराजवळ एका 9 वर्षाच्या मुलाला गडबोरी येथील बबनजी मानकर यांच्या मुलाला वाघाने हल्ला करून उचलून गावाच्या शेजारी असणाऱ्या पहाडीवर घेऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि त्याच्यामुळे गावामध्ये एक भीतीचे वातावरण, कारण की यांच्याही आधी घरामध्ये घुसून वाघाने हल्ले केलेले आहेत, जीव घेतलेले आहेत। आणि नेहमी मानवी हिंस्त्र पशु संघर्ष सुरू असल्यामुळे अधिकाऱ्यांना बोलावून सन्माननीय तहसीलदार साहेब, फारेजचे लोक, पोलीस डिपार्टमेंटचे लोक यांना बोलावून गावाच्या लोकांसमोर आम्ही मीटिंग घेतली, बैठक घेतली आणि आमच्या मागण्या मंजूर करायला लावल्या। त्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत। पहिली मागणी आहे की गावाशेजारी असणाऱ्या टेकडीवरील जे जंगल आहे, झाडं झुडपं आम्हाला पूर्ण स्वच्छ असायला पाहिजे। सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला गावासभोवताल जाळी असली पाहिजे आणि गावासभोवताल असताना शाळेलाही जाळी असायला पाहिजे। आणि सर्वतोपरी ज्या ज्या आमच्या अडचणी आहेत, वाढीव पोल आहेत, अशा 5-6 पद्धतीच्या मागण्या आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या अधिकाऱ्यापुढे मांडलेल्या आहेत। अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते लेखी स्वरूपामध्ये, आणि लेखी स्वरूपामध्ये जोपर्यंत गावकऱ्यांना आश्वासन भेटणार नाही तोपर्यंत प्रेताला हात लावू देणार नाही असं कबुली दिलेली आहे। आणि यानंतर आम्ही त्यांच्याकडून त्या कबुली लेटर पॅडवर आल्यानंतरच आम्ही प्रेताला उचलू देऊ असे सर्वानुमते ठरले।